आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतात. तर चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. काय आहे पहिला प्रश्न? महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? महाराष्ट्राचे नवीन पोलीस संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, तुम्हाला जर 3 ते 4 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर देता येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायला सुरुवात करा. तर ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे. संजय वर्मा यांचे महाराष्ट्राचे नवीन पोलीस संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची निवड झालेली आहे? पहा, ऑप्शन इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत, यातून तुम्ही सिलेक्ट करू शकता. ऑप्शन क्रमांक बी उत्तर असणार आहे. राजेश कुमार सिंह हे भारताचे नवीन संरक्षण सचिव असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. भारतातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन कोणत्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेले आहे? भारतातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन हे लेह या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. तर पुढचा प्रश्न लगेचच पाहूया. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ANR पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ANR पुरस्कार 2024 हा कोणाला दिलेला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. चिरंजीवी यांना ANR पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आता. प्रश्न क्रमांक 5 आहे. डुबाबोको कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत? डुबाबोको हे कोणत्या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. बोत्सवाना या देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डुबाबोको या निवडून आलेले आहेत. तर पुढचा प्रश्न क्रमांक 6 आहे. भारताच्या GDPमध्ये कोणत्या राज्याचा वाटा हा सर्वाधिक आहे? भारताच्या GDPमध्ये कोणत्या राज्याचा वाटा हा सर्वाधिक आहे? याच्यामध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. आपल्या महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक वाटा हा भारताच्या GDPमध्ये असतो. तर पुढचा प्रश्न काय आहे बघूया आता. प्रश्न 8 आहे. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, पहा, ऑप्शन क्रमांक ए असणार आहे. विजय रहाटकर यांची वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न क्रमांक 9 काय आहे पहा. जपान पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2024 यामध्ये कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेले आहे? जपान पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2024 या स्पर्धेमध्ये सुकांता कदम या आपल्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. आता प्रश्न क्रमांक 10 काय आहे पहा. कोणाद्वारे वनबंधू कल्याण योजना सुरू करण्यात आलेली आहे? वनबंधू कल्याण योजना ही कोणाच्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वनबंधू कल्याण योजना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. तर पुढचा प्रश्न काय आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 11 पहा. कोणत्या राज्यात सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अजगबीनाथ धाम हे ठेवण्याची घोषणा केलेली आहे? कोणत्या सरकारने हे नाव बदलून अजगबीनाथ धाम हे ठेवण्याची घोषणा केलेली आहे? तर यातील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. बिहार या राज्याने हे नाव घोषित केलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 12 आहे. फिफा पुरस्कार विजेते यादीत 2024 या वर्षातील पुरुष गोलकीपर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2024 या वर्षातील
पुरुष गोलकीपर म्हणून कोणाची निवड झालेली आहे पहा. ऑप्शन क्रमांक सी असणार आहेत PR श्रीजयेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 13 पहा. कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 ही आयोजित केलेली आहे? कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवादी विरोधी परिषद आयोजित केलेली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय तपास संस्था या संस्थेने दहशतवाद्यांविरोधात आयोजित केलेली आहे. तर पुढचा प्रश्न काय आहे पहा. प्रश्न क्रमांक 14 पहा. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी ही तय्यम इकराम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक ए उत्तर असणार आहे तय्यम इकराम यांची हॉकी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आता प्रश्न क्रमांक 15 आहे. जागतिक दयाळूपणा दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? जागतिक दयाळू दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी 13 नोव्हेंबर या दिवशी जागतिक दयाळूपणा दिवस हा साजरा करण्यात येत असतो. आता प्रश्न क्रमांक 16 पहा. महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 हे कोणत्या राज्यामध्ये नवीनच सुरू करण्यात आलेले आहे? ए. बिहार या राज्यामध्ये महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ही सुरू करण्यात आलेली आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17 आहे. अलीकडेच कोणत्या राज्याने दीप 2 योजना सुरू केलेली आहे? दीप 2 ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर यातील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. आंध्र प्रदेश या राज्याने दीप 2 ही योजना सुरू केलेली. आता प्रश्न क्रमांक 18 पहा. अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? या प्रश्नामध्ये मित्रांनो बरीच मुले गोंधळून जातात की राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान याच्यामध्ये काय डिफरन्स असतो. राष्ट्राध्यक्ष म्हणजे असतात राष्ट्रपती आणि पंतप्रधान असतात जसे की नरेंद्र मोदी सारखे ते. आणि अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण आहेत पहा. ऑप्शन क्रमांक सी आहेत कमला हॅरिस आणि पंतप्रधान आहेत डोनाल्ड ट्रम्प. आता पुढचा प्रश्न पाहूया आता प्रश्न क्रमांक 19 पहा. चर्चेमध्ये असलेले हयोदी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हयोदी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक सी असणार आहे गोवा या राज्यामध्ये हयोदेई वन्यजीव अभयारण्य आहे. तर आता प्रश्न क्रमांक 20 काय आहे पहा. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भारताचे नवीन विमानतळ प्राधिकरणाचे नवीन अध्यक्ष म्हणून ऑप्शन क्रमांक डी असणार आहे व्ही कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 21 काय आहे पहा. कोणत्या देशाने ऑक्टोबर 2024 मध्ये श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने प्रदान केलेले आहे? कोणत्या देशाने हा पुरस्कार दिलेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी असणार आहे फिजी या देशाने श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने प्रदान केला होता. आता प्रश्न क्रमांक 22 काय आहे पहा. कोणत्या शहराने 25 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केलेला आहे? कोणत्या शहराने 25 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित म्हणजे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड यामध्ये प्रवेश केलेला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी अयोध्या या शहराने. आता प्रश्न क्रमांक 22 पहा. एमर्जिंग आशिया कप 2024चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? एमर्जिंग आशिया कप 2024चे विजेतेपद हे ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे अफगाणिस्तान या देशाने जिंकलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 23 काय आहे पहा. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस
केव्हा साजरा करण्यात येत असतो? भारतामध्ये राष्ट्रीय कर्करोग जागरूक दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 7 नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून भारतामध्ये. आता प्रश्न क्रमांक 24 काय आहे पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, AIMS ऋषिकेश या ठिकाणाहून यांनी ही देशातील पहिली एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक